नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त खुसखुशीत साबुदाणा न भिजवता साबुदाणा वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर आता महाशिवरात्र जवळ आलेली आहे, तर महाशिवरात्री स्पेशल ही रेसिपी खास तुमच्यासाठी। तर हा वडा खायला खूप मस्त लागतो आणि बऱ्याचदा आपण साबुदाणा भिजत घालायला विसरतो। मग साबुदाणा भिजत न घालता हा साबुदाणा वडा आपण बनवून घेणार आहोत। ह्यासाठी मी सर्वात आधी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो बाउलमध्ये काढून घेतला आणि तो आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेला आहे। आता ह्या मिक्सरच्या जारमध्ये घातल्याच्या नंतर ह्याचं आपण पीठ बनवून घेणार आहोत। खूप आपल्याला अगदी फाईन पावडर करायची नाहीये, थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल। आता हे मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। दुसरीकडे मी हिरवी मिरची घेतलेली आहे। मी साधारणपणे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं आलं घातलेलं आहे। तुम्ही जर जिरं खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं देखील ॲड करू शकता। आता ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे अर्धी वाटी। आता हे जे मिरची आणि आलं ह्याचा जो ठेचा आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। तर अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तुम्ही मीठ खात नसाल तर तुम्ही शेंदे मिठाचा वापर देखील करू शकता। हा आहे बटाटा, हा मी उकडून घेतलेला आहे। आता हा मॅश केलेला बटाटा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याला अगदी छान मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर बाउलमध्ये कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये देखील किंवा एका पसरट भांड्यामध्ये देखील घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे साबुदाणे वडे खायला खूप मस्त लागतात। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता तुम्ही बघू शकता ह्याचं छान मस्त बाइंडिंग झालेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर कुठेही केलेला नाहीये। आता हा गोळा असा करून साईडला ठेवायचा एक 10 मिनिटभर आणि 10 मिनिटांनंतर आपण याचे वडे बनवून घेणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत। आता 10 मिनिटांनंतर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता ह्याला किती सुंदर असं बाइंडिंग आलेलं आहे आणि पाण्याचा वापर कुठेही केलेला नाहीये। तर हातावर असे थापून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेप देऊ शकता। ह्या पद्धतीने याला असं चप्पटपणे थापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला वडा बनून तयार आहे। तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे वडे देखील बनवून घेतेय। दुसरीकडे मी कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये देखील तळून घेऊ शकता। तर ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, खायला तर एकदम भन्नाट लागतात। आता हे असं चप्पट आणि थोडंसं पातळसरच वडा थापून घ्यायचा, म्हणजे हा वडा खुसखुशीत होतो। हे बघा, ह्याच्यासाठी साबुदाणा ना भाजायची गरज आहे ना भिजवायची गरज आहे। आता हे वडे मी बनवून घेतलेत, हे आता एका प्लेटमध्ये काढून घेतले। आपलं तेल छान गरम झालंय। आता तेलामध्ये हे वडे आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीये। गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी केली तर वडे वरून तळल्या जातात आणि आतून कच्चेच राहतात आणि साधारणपणे 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला हे वडे असे उलटवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत उलटवायचे नाही, नसता हे तुटू शकतात। ह्या पद्धतीने ह्याला थोडंसं असं चमच्याने हलवत राहायचं आहे। मी इथे फोकचा वापर केलेला आहे, तुम्ही झाऱ्या देखील वापरू शकता। आता याला असं पलटवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा रंग देखील सोनेरी झालेला आहे। सोनेरी रंगावर येईपर्यंत, खरपूस होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे हे वडे अजिबात ऑइली लागत नाहीत। हे बघा, दिसायला देखील एकदम छान टेम्पटिंग दिसतायत। मी शेंगादाण्याची चटणी बनवलेली आहे। आपण याला छान मस्त असं सर्व करून घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील ही रेसिपी महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा
आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खूप 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 धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.